आज 18 मार्च 2025 रोजी शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची आपण माहिती घेऊ. साधारण आज आपण पाहिल्या साधारण टेक्निकल जे इंडिया विक्स डॉलर इंडेक्स खाली होते, दोन्ही आपल्याला सेटल दिसत होते. कालच्या याच्यामध्ये US डॉलर सुद्धा आपण पाहिला असता मायनसच आहे, एका जागी सेटल झाला US डॉलर. तर मार्केटमध्ये थोडंफार स्थैर्य येते, तसं काल आपल्याला दिसलं होतं. त्याच्यानंतर क्रूड ऑइल सुद्धा आपल्याला फारसं वाढलेलं नाही आहे. ओव्हरऑल आपण आज अपेक्षेप्रमाणे मार्केटमध्ये चांगला बाउन्स बॅक मिळालेला दिसत आहे. कुठंतरी ह्या गेल्या आठवड्याच्या पूर्ण एक कन्सोलिडेटिंग फेज मध्ये जो फिरत होता निफ्टी, तो आपल्याला त्याच्यातून आज ब्रेकआउट झालेला दिसत आहे. साधारण आपण 22,600च्या आसपास तेजीनंतर जे मंदी बघत होतो, त्याच्यामध्ये आपल्याला इथं बऱ्यापैकी एक आठवडा कन्सोलिडेशन दिसत आहे. त्याच्यानंतर आपण आज सेन्सेक्स मध्ये पाहिलं असता 1131 अंकाने वाढ होऊन त्याच्यात आपल्याला 77,301 अंकाने सेन्सेक्स बंद झालेला दिसत आहे. निफ्टी पाहिले असता 22,834.30 इतकी बंद होऊन त्याच्यात 325 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. बँक निफ्टी पाहिले असता आपण त्याच्यात आपल्याला 960 अंकाने वाढ होऊन 49,314.50 अंकाने बंद झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता गोल्ड निफ्टी 20 टिकून आहे. क्रूड वाढताना दिसत नाही. मार्केटला आपल्याला पॉझिटिव्ह ट्रिगर दिसत आहेत सगळे. आज निफ्टीनं कन्सोलिडेशन फेज मधून ब्रेकआउट घेतलेला आहे. साधारण न्यूज मध्ये पाहिलं असता आपण आज जागतिक मार्केट चांगलं पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्याला थोडंफार मार्केटला सपोर्ट मिळालेला आहे. रशिया युक्रेन मधील संभाव्य युद्धबंदी चर्चेबद्दल त्यांना आशावाद थोडंसं पॉझिटिव्ह आपल्याला काहीतरी निघेल असं. चीनमधील आर्थिक प्रोत्साहन उपाययोजना याच्यामुळे सुद्धा ही तेजी येण्यास कारण असू शकते असं म्हणणं आहे. त्यानंतर बँक सेक्टरमध्ये चांगली वाढ झालेली दिसत आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला साधारण आपण आता गेनर लुजर मध्ये जाऊ. निफ्टीमध्ये आपल्याला आज बँक सेक्टर मध्येच दिसत आहेत. आपण काल पाहिल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये बँकिंगचे व्हॅल्युएशन चांगले वाटत होते आपल्याला. थोडेफार आपण रिकमेंडेशन करत नसतो, पण मार्केट वाढते उतरते त्याची कारण शोधत असतो किंवा त्याच्या मागचं लॉजिक शिकायचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आपण पाहिल्याप्रमाणे थोडंफार आज घेणार मध्ये ICICI बँक, L&T, श्रीराम फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर, सन फार्मा, एशियन पेंट, हिंडाल्को, टायटन, अदानी एंटरप्राइजेस, कोटक बैंक, बेल, SBIN, स्टेट बैंक ऑफ इंडिया, ट्रेंट, ब्रिटानिया, हीरो मोटरकॉर्प, बजाज ऑटो, टाटा स्टील, अदानी पोर्ट, NTPC इत्यादी आपल्याला आज गेनर मध्ये. लुझर मध्ये आज आपल्याला बजाज फिनसर्व, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेल. लुझर मध्ये आज फारसं काही दिसत नाही आहे. आज ओव्हरऑल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आपल्याला वातावरण दिसत आहे. साधारण सेक्टर मध्ये आज पाहू आपण. सेक्टर इंडायसेस मध्ये आज पाहिलं असतं आपल्याला निफ्टी ॲटो मध्ये 493 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता निफ्टी PSU बँक मध्ये पाहिलं असता 132 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आपल्याला 482 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. बऱ्यापैकी IT आणि जे टॅरिफ संबंधित न्यूज होत्या त्या सेक्टरने आपल्याला बरेच बॅड न्यूज डायजेस्ट केलेले दिसत आहेत. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 440 अंकाने आपल्याला वाढलेले दिसत आहे.
निफ्टी फार्मामध्ये आपल्याला 337 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता 701 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता 188 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता 25 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपण 51 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 500 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपण 461 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिलं असता आपण 95 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. ओव्हरऑल सगळे सेक्टर चांगले चालू आहेत, त्यामुळं वातावरण हे चांगलं बुलिश आहे. फक्त स्टॉक आपल्याला बघून घेतले पाहिजे, ते महत्वाचं आपल्याला. त्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये पाहू आज काय चाललंय. आज डाव जोन्स आपल्याला 227 अंकाने घटलेला दिसत आहे. S&P आपल्याला 55 अंकाने मायनस दिसत आहे. नॅसडॅक 284 अंकाने आपल्याला घटलेला दिसत आहे. युरोपियन मार्केटमध्ये आपल्याला FTSE जे ब्रिटनचं मार्केट आहे ते 40 अंकाने वाढलेले दिसत आहे. CAC कॅक जे आपण म्हणतो फ्रान्सचं ते 38 अंकाने वाढलेले दिसत आहे. जर्मनीचं डॅक्स पाहिलं असता आपल्याला 195 अंकाने वाढलेले दिसत आहे. गिफ्ट निफ्टी पाहिले असता आपल्याला 17 अंकाने मायनस दिसत आहे. पण ओव्हरऑल आपल्याला निफ्टी आज भरपूर वाढलेली आहे. कुठंतरी सकाळपर्यंत ते सेटल होऊन जाईल असं वाटत, कारण फॉरेन मार्केट कसं राहते याच्यावर सगळं आहे. निक्की जपानचं पाहिलं असतं त्याच्यात रिकव्हरी चांगली आहे, 448 अंकाने वाढलेला आहे. बाकी हँगसेंग, तैवान आणि आपल्याला ओव्हरऑल शांघाय मार्केट मिक्स दिसत आहे. साधारण क्रूड पाहिलं असता आपण 0.59 वाढलेली दिसत आहे. आणि गोल्ड मध्ये $35 वाढ झालेली दिसत आहे. गोल्ड मध्ये आपल्याला भरघोस रिटर्न येताना दिसत आहे. क्रूड ऑइल आपण पाहिलं असता 68 थोडं आपल्याला वाढताना दिसत. त्याच्यानंतर आपण आज ह्या मगाशीच पाहिल्याप्रमाणे 7 वर्किंग डे मधले गेला आठवडा आणि आजचे 2 दिवस साधारण याचं कन्सोलिडेशन फेज मधून बाहेर पडलेले दिसत आहे निफ्टी आपल्याला. आज आपण त्याच्यानंतर सेक्टर पाहिलं, लोजर घेणं पाहिलं. आज फंड ऍक्टिव्हिटी आपल्याला अजून रिफ्रेश झालेली दिसत नाही आहे. साधारण आपण नेहमी इथे बघत असतो, आपल्याला सगळ्या वेबसाईटवर NSE मध्ये ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळत असते. साधारण जेव्हा ती फिगर येईल तेव्हा आपण इथं रिफ्रेश करून पाहू शकतो. ओव्हरऑल ह्या तेजीमध्ये आपण काल पाहिल्याप्रमाणे किंवा आता जे या झालेल्या मंदीत आपण जे स्टॉक आपण साधारण मध्ये बाबा सगळे वाढत आहेत, आपलं घ्यायचं राहिले असं न करता आपल्याला ह्या मंदीत लक्षात आलेलं आहे की चांगले स्टॉक कोणते, खराब स्टॉक कोणते. तर ह्या बाउन्स मध्ये त्याच्यात तेजी वगैरे न मोजता ते स्टॉक आपण फंडामेंटल व्यवस्थित चेक करून त्याचं बिझनेस मॉडेल ग्रोथ आहे का, प्रॉफिट क्वार्टर टू क्वार्टर वाढत जात आहे का, हे पाहून आपण ते स्टॉक या बाउन्स मध्ये सोडायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि फंडामेंटली स्ट्रॉंग जे स्टॉक आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढत असताना ॲव्हरेज केलेलं फायदेशीर ठरतं. निगेटिव्ह ॲव्हरेज केव्हा पण फायद्याचं ठरत नाही, कारण बॅड न्यूजवर ते खाली जात असतं. थोडंफार आपण आतापर्यंत पाहिलेल्या गोष्टीतून आपल्या लक्षात आलं. आज आपण इथं ऑप्शन चेन मध्ये पाहिलं असता ॲट मनी 22,800 22,900 इथं येऊन थांबलेलं दिसत आहे आपल्याला. आज आपल्याला 20 तारखेचं जे एक्सपायरी आहे 2 दिवसांनी, परवा दिवशी गुरुवारी, त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात आपल्याला सोमवारची एक्सपायरी येणार आहे. त्यानुसार आता हे कसं ऍडजस्ट होते पाहू आपण. इथं आपल्याला 800 850 निफ्टी 22,800 इथं स्ट्रॉंग नवीन आपल्याला सपोर्ट तयार झालेले दिसत आहे. सपोर्ट तयार झाले याचा अर्थ तिथं पुट रायटिंग झालेलं आहे. साधारण 22,700 22,750 22,800 इथे स्ट्रॉंग आपल्याला सपोर्ट झालेले दिसत आहेत निफ्टीला, जेणेकरून आपल्याला
काम करण्यास सोपं जाईल. त्याच्यानंतर रेजिस्टन्स पाहिला असता मोठे रेजिस्टन्स आपल्याला कुठं दिसत नाही. 23,000ला एकच दिसत आहे. थोडंफार आज पोझिशन वाढलेली. त्याच्यानंतर फारसं आपल्याला 23,000च्या वरती पण रेजिस्टन्स दिसत आहे. पण निदान 23 पर्यंत निदान मार्केट आपल्याला साधारण 62,000 इथं जे ओपन इंटरेस्ट दिसत आहे याच्यात कमी झालेलं दिसत आहे 22,900चं. त्यामुळे 22,900 क्रॉस होईल असं थोडस वाटतंय. त्याच्या त्याच्यावर बघू. मार्केटची एक रेंज आपल्या लक्षात आली की 722, 722, 800ला स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स 23,000ला आहे. त्याच्यामध्ये कुठं तर आपल्याला साधारण मार्केट दिसेल असं आपल्याला आता ओपन इंटरेस्ट वरून वाटत. त्याच्यानंतर आपण याच्यात साधारण आज फिगर काय आपल्याला मिळालेली नाही आहे. बऱ्यापैकी तेजी आहे. आपल्या पोर्टफोलिओ मधले परफॉर्म न करणारे किंवा व्यवस्थित करणारे त्याच्यात आपल्याला ऍडजस्ट करायला ही चांगली संधी आहे. अगेन आपल्याला बाजार इंडिकेटर सगळे चांगले दिसत आहेत. बाकी काही आपल्याकडं खराब स्टॉक असतील किंवा परफॉर्मन्स नसेल त्याच्यातून आपण त्या तेजीमध्ये बाहेर पडलं तर आपल्याला दुसरे चांगले स्टॉक घेता येतात. आणि जे स्टॉक डाऊन चालू असतात किंवा त्याच्यात बॅड न्यूज असतात ते पुन्हा खाली मिळण्याच्या शक्यता बऱ्याचदा असतात. आपण कुठले रिकमेंडेशन करत नसतो, पण ओव्हरऑल मध्ये मार्केटमध्ये जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडला फॉलो करत राहिलं तर आपलं निदान नुकसान होण्याचं वाचतं. धन्यवाद.